चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. हे जे 5 होते या 5 आता काय केलं त्या ठिकाणी कायिक वाचिक मानसिक स्तरावर त्यांना डिवायडेशन केलं आणि पुन्हा आता त्यांना काय केलं सात्विक राजसिक आणि तामसिक या 3 विभागामध्ये पुन्हा गेलं. आणि म्हणून अशा प्रकारचे आपल्याकडे जे ज्ञान आहे पहिलं त्या ठिकाणी ज्ञान सांगितलं. मग ज्ञान काय मग ते जे ज्ञान आहे ते ज्ञान सात्विक ज्ञान राजसिक ज्ञान तामसिक दर्जाचं ज्ञान हे जे आहे हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. सात्विक राजसिक तामसिक हे सगळं या ठिकाणी जो विषय आला हा संपूर्ण विषय सांगण्याचं तात्पर्य एवढंच की याच्यामध्ये राजसिक आणि तामसिक जो अंश आहे राजसिक आणि तामसिक दर्जाची असणारे अंश किंवा राजसिक आणि तामसिक दर्जाची असणारी जी साधना आहे त्या साधनेचा त्याग करून म्हणजे सात्विक दर्जाची साधना की काय ती शीघ्रातिशीघ्र परमेश्वरापर्यंत आम्हाला घेऊन जाणारे अथवा असणाऱ्या अंतःकरणाची शुद्धी कशाने होणारे बाकी राजसिक आणि तामसिक यांनी होणार नाही तर कशाने होणारे जी सात्विक साधना आहे त्या सात्विक साधनेच्या अनुषंगाने या ठिकाणी काय होणार आहे चित्ताची असणारी शुद्धी होणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणून सातत्याने आता यापुढे कर्ता कर्म करणं कशा प्रकारे सात्विक आपलं असलं पाहिजे ज्ञान कशा प्रकारे सात्विक झालं पाहिजे हे सगळं सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी भगवंतांनी केला. आणि त्यापैकी असणारं जे ज्ञान आता या ठिकाणी सर्वात पहिलं की ज्याच्यामुळे आपल्याला सगळं हे जाणण्याची इच्छा होते ते असणारं वास्तविक ज्ञान अंतःकरणाची ती असणारी सात्विक वृत्ती कशा प्रकारची आहे ते या ठिकाणी 20व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगितलं. ज्ञानस्य तु तावत् त्रिविधत्तमुच्यते. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतात काय की जे ज्ञान आहे ते ज्ञान 3 प्रकारचं कशा प्रकारे आहे हे पहिल्यांदा सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून त्याचा असा 20व्या श्लोकाच्या माध्यमातून सात्विक दर्जाचं असणारं ज्ञान कोणतं आहे ते 20व्या श्लोकातून सांगितलं. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकं. की सात्विक दर्जाचं जे ज्ञान आहे हे सात्विक दर्जाचं ज्ञान कोणतं तर सर्वभूतेषु येन एकं भावम अव्ययम ईक्षते. सर्व प्राणीमात्रामध्ये अथवा ज्या ज्ञानामुळे काय होतंय विभक्त सर्वभूतेषु भिन्न भिन्न असणाऱ्या सर्व भूतांमध्ये काय करतो एकम अविभक्तम अव्ययम भावम या सर्वांमध्ये असणारा कोणता तर जो अभिन्न अव्यय भाव म्हणजेच कोणता आत्मवस्तू जी आहे ही काय एकम ईक्षते. काय पाहतोय तो या सगळ्या भूतांमध्ये असणारा तो अव्यय स्वरूपाचा असणारा भाव तो आत्मवस्तू जरी अनेक भिन्न भिन्न भूतमात्र जरी असले प्राणीमात्र असले तरी त्याच्यामध्ये असणारी ती अव्यय स्वरूपाची असणारी अभिन्न स्वरूपाची असणारी वस्तू काय ती एकच आहे अशा प्रकारे जो जाणतो ते ज्ञान काय ते सात्विक आहे. म्हणजे अनेक जरी शरीर अनेक भूतमात्र जरी असले तर या सर्वांमध्ये असणारा आत्मतत्व थोडक्यात काय हे एकच आहे ते अव्यय स्वरूपाचा आहे अशा प्रकारे जो जाणतो तो वास्तविक सात्विक ज्ञानाला प्राप्त होतो अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलं. आचार्य काय व्याख्या करतात म्हणजे थोडक्यात सर्व प्राणी मात्रामध्ये असणारं आत्मतत्व एकच आहे अशा प्रकारे जाणणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे सात्विक दर्जाचं ज्ञान. काय म्हणतात सर्वभूतेषु अव्यक्त अधिस्थावरंतेषु भूतेषु येन ज्ञानेन एकं भावं वस्तुं भावशब्दः वस्तुवाची एकम आत्मवस्तु इत्यर्थः अव्ययं न व्येति स्वात्मना स्वधर्मेण वा कूटस्थमित्यर्थः ईक्षते पश्यति येन ज्ञानेन तम च भावम अविभक्तं प्रतिदेहं विभक्तेषु देह भेदेषु न विभक्तं तत् आत्मवस्तु व्योमवद् निरन्तरम् इत्यर्थः तज्ज्ञानं साक्षात् सम्यक् दर्शनम् अद्वैतात्मविषयं सात्विकं विद्धीति. अशा प्रकारचं जे ज्ञान आहे काय करतंय ते अव्यक्तापासून स्थावरापर्यंत अव्यक्त म्हणजे मायेपासून त्या स्थावर म्हणजे अत्यंत जड जे आहे त्या जडापर्यंत काय मग अशा प्रकारे अव्यक्तापासून स्थावरापर्यंत काय देहभेदाने भिन्न भिन्न असलेले याच्यामध्ये प्रत्येकामध्ये असणारे प्रत्येकाचा मुंगीचा म्हणजे ब्रह्मादि पिपीलिकापर्यंतम
थोडक्यात सांगायचं, ब्रह्मदेवाचं असणारं शरीर, पिपिलिका म्हणजे असणारी मुंगी, या सर्वांच्या शरीरामध्ये तेच अव्यक्तापासून स्थावरापर्यंत म्हणजे मायेपासून ते अत्यंत जडपर्यंत असणारं काय देहभेदाने प्रत्येकाचा असणारा देह भिन्न भिन्न जरी असला तरी देहभेदाने भिन्न भिन्न असलेल्या सर्व भूतांच्या ठिकाणी अशा प्रकारे देह भिन्न जरी सर्वांचे भिन्न भिन्न असले तरी सुद्धा काय त्या सर्व भूतांच्या ठिकाणी, त्या सर्व भूतमात्रांच्या प्राणीमात्रांच्या ठिकाणी काय ज्या ज्ञानाच्या योगाने पुरुष स्वरूपाने किंवा धर्माने योगाने नाश न पावणारे अव्यय म्हणजे कूटस्थ नित्य अशी एक आत्मवस्तू पाहतो की अशा प्रकारे या सर्वांमध्ये जरी शरीरभेद जरी भिन्न भिन्न असले तरी सुद्धा हा जो योगी आहे हा काय करतो, या सगळ्यांच्या मध्ये काय अव्यय स्वरूपाची कूटस्थ नित्य अशी आत्मवस्तू काय ही एकच पाहतो. सर्वांमध्ये असणारं जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व काय एकच आहे. अशा प्रकारे जे ज्ञान आहे ते ज्ञान सात्विक दर्जाचं या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून अशा प्रकारे देह भिन्न भिन्न असतानाही, प्रत्येकाचा देह भिन्न आहे तरी देह भिन्न भिन्न असतानाही विभक्त नसून आकाशाप्रमाणे सर्व वस्तू व्यापून, सर्व वस्तू पदार्थ व्यापून राहिलेली अवलोकन करीत असतो. ते अद्वैत आत्मदर्शन ज्ञान तू सात्विक समज. ज्याप्रमाणे आकाश, जसं घटाकाश मठाकाश या सगळ्यांमध्ये असणारा आकाश काय झालं, आकाश सर्वत्र ज्याप्रमाणे एक आहे त्याचप्रमाणे घटमठ जरी भिन्न भिन्न असले, उपाधी जरी भिन्न असली, घटाची उपाधी भिन्न, मठाची उपाधी भिन्न, जरी उपाधी भेदामध्ये त्यामध्ये असणारं जे आकाश आहे जसं आकाशामध्ये भेद नाही त्याप्रमाणे ती आत्मवस्तू जी आहे, उपाधी शरीर जरी भिन्न भिन्न या ठिकाणी असली तरी त्या सर्वांमध्ये अनुस्यूत असणारं आत्म चैतन्य, ती आत्मवस्तू, तो आत्मभाव हा सर्वांमध्ये एक स्वरूपाचा आहे. अशा प्रकारे असणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं, सात्विक ज्ञान अशा प्रकारे सांगितलं की अशा प्रकारे सर्व भूतमात्रांमध्ये, सर्व प्राणीमात्रांमध्ये देह जरी भिन्न असते त्या सर्व देहांच्या अनुषंगाने त्यामध्ये राहणारं जे आत्मचैतन्य आहे हे आत्मचैतन्य सर्वत्र सर्व भूतेषु, सर्व भूतमात्रांमध्ये असणार आत्मचैतन्य हे एकच आहे. एकच आत्मचैतन्याच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. अशा प्रकारे स्पष्ट तया जे ज्ञान त्याला त्या ठिकाणी प्राप्त होतं त्या ज्ञानाला या ठिकाणी शास्त्राने सात्विक दर्जाचं ज्ञान त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे महत्त्वाचे शब्दात असे, भाव म्हणजे वस्तू, एक भाव म्हणजे एक आत्मवस्तू. भाव म्हणजे काय या ठिकाणी तर भाव जे सांगितलं, भावम अव्ययम, भाव म्हणजे वस्तू, मग एक भाव म्हणजे एक आत्मवस्तू, मग तिचं स्वरूप अव्यय म्हणजे स्वरूप हा किंवा धर्माद्वारे तिचा व्यय म्हणजे नाश होत नाही. या सगळ्यांमध्ये या सगळ्यांचा जरी नाश झाला, यथा पूर्वम अकल्पयत, शास्त्राने सांगितलं या सगळ्यांचा जरी नाश जरी झाला त्या ठिकाणी तरी तिचा नाश होत नाही. म्हणून यथा पूर्वम अकल्पयत, पूर्वकल्पामध्ये ज्याप्रमाणे होतं त्याप्रमाणेच स एकहा, ती एकटीच होती. आणि मग त्याला काय वाटलं, आता बहुश्याम्ये प्रजायेती, आता मी काय करतो, मी बहु अनंत नानाविध बनायला जातो. मग काय केलं त्यांनी, सईक्षत, त्यांनी काय केलं, एक क्षण म्हणजे विचार करता, यथा पूर्वम अकल्प म्हणजे पूर्वकल्पामध्ये ज्याप्रमाणे होतो त्याप्रमाणे पुन्हा या ठिकाणी निर्माण होईल. म्हणजेच काय, या सगळ्याचा जरी नाश झाला, सांगायचं थोडक्यात तात्पर्य काय, त्या कल्पांते या सर्व वस्तूंचा जरी नाश झाला, काही नाही राहिलं तरी ती जी आत्मवस्तू आहे ती आत्मवस्तूचा नाश कधी होत नाही. म्हणून ती अव्यय, तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यय नाश होत नाही. आणि म्हणूनच काय सांगितलं, अव्यय म्हणजे स्वरूप हा किंवा धर्माद्वारे ज्याचा अव्यय म्हणजे नाश होत नाही. ते कसं आहे, ते कूटस्थ ज्ञान, म्हणजेच काय, कूटस्थ नित्य स्वरूपाचं ज्ञान म्हणजे आत्मा अद्वय असणे, अशा प्रकारे असणारं ज्ञान, अद्वैत स्वरूपाचं असणारं आत्मतत्व, त्या अद्वैत स्वरूपाच्या आत्मतत्वाचं असणारं ज्ञान ज्यामध्ये सांगितलेलं आहे
किंवा अशा प्रकारे असणारं अद्वैत स्वरूपाचं आत्मज्ञान ज्याला प्राप्त होतं ते सात्विक ज्ञान. राजसिक कोणतं? यानी द्वैत दर्शनाने ताने असम्यक भूतानी राजसानी तामसानी चैती न साक्षात संसार चित्तये भवंती. त्यानंतर आता सांगतायत काय अयोग्य असलेली. अयोग्य कोणती? एक द्वैत दर्शने, जे द्वैत द्वैताद्वै भयम भवती शास्त्र. आपल्या भीती कुठे होती? भीती ज्या ठिकाणी वाटली की ज्यापेक्षा माझ्यापेक्षा भिन्न कोणीतरी आहे, अशा प्रकारे जो असणारा जो विचार आहे, अशा प्रकारचा असणारा विचार ज्या ठिकाणी निर्माण होतो त्या ठिकाणी आपल्याला भीती वाटते. म्हणून द्वैताद्वै भयम भवती शास्त्र म्हणतं. द्वैत पाहिलं की भीती निर्माण झाली. ते ज्या ठिकाणी सांगा अयोग्य असलेली संपूर्ण द्वैत दर्शन जी आहेत ती काय? अयोग्य असलेली जी द्वैत दर्शन ती राजस्व तामस आहे. ती कोणाच्या अनुषंगाने? ती राजसिक आणि तामसिक ज्ञानाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी सांगितली गेलेली आहे. ती संसाराचा नाश करणारी नाही. आणि म्हणजे अशा प्रकारची राजसिक आणि तामसिक जे ज्ञान आहे ते संसाराचा नाश करणारं नाही. सात्विक दर्जाचं ज्ञान आहे ते संसाराचं ज्ञान नाश करून स्वस्वरूपाची प्राप्ती करून देणारं आहे. म्हणून अशा प्रकारचे असणारे राजस व तामसिक जे ज्ञान आहे की जी ज्ञाने काय? संसाराचा नाश करणारी नाही. नाश करायचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नाही. संसार जो आहे या संसाराचा नाश करण्याचं सामर्थ्य जे अपेक्षित आहे त्या अपेक्षित सामर्थ्य सुद्धा त्यांच्यामध्ये नाही. पण ते सामर्थ्य कोणामध्ये? फक्त सात्विक ज्ञानामध्येच ते सामर्थ्य. आणि म्हणून नाश करण्याचे सामर्थ्य नाही. आणि म्हणून पुढील श्लोकामध्ये राजसिक दर्जाचं ज्ञान. कोणतं ज्ञान राजसिक आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. पृथक्त्वेन द्वयज्ञानम नाना भावान् पृथक्विधाम् वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम. अशा प्रकारचं कोणतं? परंतु जे ज्ञान काय? सर्व प्राण्यांमध्ये प्रत्येक शरीरामध्ये कसं आहे? इथं एकत्वेनं परंतु इथं भिन्न भिन्न स्वरूपाने त्याच्यामध्ये असणारा आत्मा भिन्न, याच्यामध्ये असणारा आत्मतत्व भिन्न, त्याच्यामध्ये असणारा आत्मतत्व भिन्न. अशा प्रकारे प्रतिशरीरी प्रत्येक शरीरामध्ये असणारं ते आत्मज्ञान आहे ते किंवा आत्मतत्व जे आहे भिन्न भिन्न स्वरूपाने, भिन्न भिन्न रूपाने, भिन्न भिन्न लक्षणाचे निरनिराळे पदार्थ जाणतो ते ज्ञान राजसिक स्वरूपाचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी भिन्नता आहे इथं एकत्वेनं जाणतो. सात्विकमध्ये या सर्वांमध्ये असणारं आत्मतत्व जे आहे हे सर्वांमध्ये असणारं आत्मतत्व एकच आहे. परंतु इथं पृथक्त्वेनं म्हणतोय यज्ञानम नाना भावान पृथक विधान की अशा प्रकारे वेगवेगळी तिथं भिन्नता त्या याच्यामध्ये असणारं प्रतिशरीरम असणारं जे आत्मतत्व आहे भिन्न भिन्न आहे. अशा प्रकारचं जे द्वैतात्मक ज्ञान आहे हे द्वैतात्मक ज्ञान या ठिकाणी राजसिक दर्जाचं ज्ञान या ठिकाणी सांगितलं. पृथक्त्वेन इति पृथक्त्वेन तु भेदेन प्रतिशरीरमान्यत्वेन यज्ञानं नाना भावात् भिन्नान् आत्मनः पृथग्विधान् पृथक् प्रकारेण भिन्न लक्षणाम् इत्यर्थः वेत्ति विजानाति. यज्ञानं सर्वेषु भूतेषु ज्ञानस्य कर्तृत्व असंभवात् येन ज्ञानेन वेत्ति इत्यर्थः तज्ज्ञानं वेत्ति राजसं रजोगुणनिवर्तकम्. अशा प्रकारचं काय की जे सर्व भूतांच्या ठिकाणी प्रत्येक प्राणीमात्रांच्या ठिकाणी सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी काय आत्मे ही भिन्न भिन्न आहे. प्रति शरीरामध्ये इथं प्रति शरीर जरी भिन्न असली तरी त्याच्यामध्ये असणारं आत्मतत्व एकच आहे हे सांगणारं ज्ञान सात्विक ज्ञान. परंतु प्रत्येक शरीरामध्ये असणारं आत्मतत्व हे भिन्न भिन्न आहे. त्याचं आत्मतत्व भिन्न, याचं आत्मतत्व भिन्न. अशा प्रकारे प्रत्येक शरीरामध्ये असणारं आत्मतत्व आत्मा सुद्धा भिन्न भिन्न असून अनेक लक्षणांच्या आकृतीच्या आहेत. म्हणजे प्रत्येक शरीरात आत्मा भिन्न आहे. प्रति शरीरामध्ये जो आत्मतत्व आहे त्या आत्मतत्व प्रति शरीरामध्ये काय भिन्न आहे. अशी ज्या ज्ञानाच्या योगाने पुरुषाची समजूत होत असते ते ज्ञान राजसिक आहे. आणि अशा प्रकारे भिन्नत्वाची कल्पना आहे. आत्म्याचं एकत्व नाही आहे इथं. मग काय जेवढी मनुष्य जेवढे प्राणी मात्र तेवढ्या आत्म अनेक आत्म्यांची असणारी कल्पना हे राजसिकमध्ये. सात्विकमध्ये एकच आत्मा शरीर जरी भिन्न असली
जरी अनेक जरी विद्युत उपकरणं असली तरी त्या संपूर्ण विद्युत उपकरणांमध्ये असणारी विद्युत ज्याप्रमाणे एकच आहे त्याच्यामध्ये भिन्नता नाही. उपकरणामध्ये भिन्नता आहे. विद्युतमध्ये भिन्नता आहे का? मोबाईलची विद्युत वेगळी, कूलर चालवणारी विद्युत वेगळी, लाईट लावणारी विद्युत वेगळी, असं होतं का? नाही. सगळ्यांमध्ये असणारी अनुस्यूत, तिथं ट्रान्सफॉर्मरमध्ये जी विद्युत असेल ती ज्याप्रमाणे सगळ्यामध्ये अनुस्यूत एकच आहे, त्याच्यामध्ये जरी भिन्नता नाही. उपकरणामध्ये भिन्नता आहे, परंतु आतमध्ये असणारी विद्युत शक्ती जी त्यांना चालवणारी आहे त्यामध्ये ज्याप्रमाणे भिन्नता नाही त्याप्रमाणे एकच आत्मतत्व या सर्व प्राणीमात्रांमध्ये शरीरामध्ये असणारं आत्मतत्व एकच आहे. अशा प्रकारे जे ज्ञान आहे सात्विक, परंतु प्रति शरीरामध्ये असणारं आत्मतत्व भिन्न भिन्न स्वरूपाचं आहे. प्रत्येकाचा आत्मा तेवढ्या तेवढ्या शरीरापुरता मर्यादित आहे. याचा माझा आत्मा तुझ्या आत्म्यापासून भिन्न आहे. अशा प्रकारचं जे ज्ञान आहे हे राजसिक दर्जाचं ज्ञान आहे. आणि म्हणून अशा प्रकारे अशी ज्या ज्ञानाच्या योगाने पुरुषाचं समजूत होत आहे ते ज्ञान राजसिक आहे असे तू समज. ज्ञान हे करता होणे संभव्य नसल्यामुळे पूर्वार्धात या ठिकाणी ज्ञान हा शब्द जो आहे, ज्ञान शब्द हा काय? करता होणे संभवनीय नसल्यामुळे पूर्वार्धात यज्ञानम हे जे प्रथमात इथं पृथक्त्वेन तू यज्ञानम, यज्ञानम ते आहे ते प्रथमांत येते, परंतु या प्रथमा तृतीया ही जी प्रथमा या ठिकाणी वापरलेली आहे. आता सगळा काय प्रथमात जे विभक्तीचा असणारा प्रकार या ठिकाणी आला आणि म्हणून अशा प्रकारे प्रथमा विभक्ती जरी असली तरी ती या ठिकाणी तिचा अर्थ काय घ्यायचा? तृतीयार्थी घ्यायचा. तृतीया विभक्तीचा असणारा करण, कर्ता कर्म करण, करणाच्या अनुषंगाने त्याचा अर्थ घ्यावा असे समजावे. आणि यज्ञानम वेत्ती असा अर्थ ज्या ज्ञानाने पुरुष जाणतो असा करतो, ज्या ज्ञानाच्या द्वारे पहिला कर्ता, द्वितीय कर्म आणि तृतीय करणच्या द्वारे. आणि म्हणून इथं जो आहे इथं यद्यपि प्रथमांत जरी ते शब्द असते ज्ञानम ज्ञाने ज्ञानाने प्रथमा, ज्ञानम ज्ञाने ज्ञानाने द्वितीया जरी प्रथमांत जरी असलं तरी त्याचा अर्थ ज्ञानेन, तृतीयांत करणाच्या द्वारे, च्या द्वारे, कर्ताने कर्म को करण से के द्वारा, च्या द्वारे, करणाच्या द्वारे असं या ठिकाणी तृतीयांत अर्थ त्याचा घ्यायचा. म्हणजेच काय? त्या ज्ञानाच्या द्वारे, त्या ज्ञानाच्या काय द्वाराने काय करतो? तो पुरुष जाणतो असा या ठिकाणी अर्थ त्याचा घ्यायचा. म्हणजेच काय? प्रत्येक देहामध्ये असणारं आत्मतत्व ते काय भिन्न भिन्न स्वरूपाचं आहे. अशा प्रकारे जो जाणतो अशा प्रकारचं असणारं जे ज्ञान ते ज्ञान या ठिकाणी राजसिक दर्जाचं ज्ञान या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग तामसिक कोणतं? मग तामसिक सांगितलं 22व्या श्लोकाच्या माध्यमातून काय? यत् कृत्स्नवदेकस्मिन् कार्ये सक्तमहैतुकम् अतत्वार्थवदल्पञ्च तत्तामसमुदाहृतम्. की अशा प्रकारे काय की जे ज्ञान काय एका कार्यात म्हणजे शरीरात किंवा बाहेर प्रतिमामध्ये प्रत्येकाच्या मध्ये अलग लक्षात याच्यामध्ये भिन्न भिन्न स्वरूपाचं सांगितलं. आता हे त्याच्याही पेक्षा क्लिष्ट तामसिक. मग काय म्हणतात? जे ज्ञान एका कार्यात म्हणजे ह्या शरीरामध्ये जे काय आहे किंवा बाहेर प्रतिमामध्ये देवाची असणारी प्रतिमा आहे त्या प्रतिमामध्ये या शरीरामध्ये काय प्रतिमामध्ये परिपूर्ण असल्याप्रमाणे जीव का ईश्वर हा एवढा त्या शरीराच्या अनुषंगाने या शरीरामध्ये जेवढा हा जीवात्मा असेल तेवढंच त्याचा असणारं परिमाण आहे. अशा प्रकारे त्यापेक्षा बाहेर काही नाही तेवढंच ते अशा प्रकारे जाणतो. म्हणजेच काय तर एका कार्यात म्हणजे शरीरामध्ये किंवा बाहेर प्रतिमांमध्ये परिपूर्ण तेवढ्या प्रमाणातच त्यापेक्षा बाहेर काही नाही अशा प्रकारे असल्यामुळे जीव किंवा ईश्वर हा एवढाच आहे यापेक्षा अधिक नाही अशा अभिनिवेशाने युक्त असते. बस एवढंच आहे. जीवात्म्याची जी व्याख्या करतो आपण ईश्वराची जी व्याख्या केली ती काय या शरीरामध्ये किंवा या प्रतिमाच्या अनुषंगाने जेवढं त्यांनी व्याप्त केलेलं आहे तेवढंच आहे. त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त त्याचं अस्तित्वच नाही. अशा प्रकारचं जे ज्ञान आहे अशा प्रकारचं अहेतुक, त्याला काय कुठल्याही प्रकारचा हेतू नाही, युक्तिशून्य हे असं कुठेही सांगितलं नाही. म्हणून ते काय अहेतुक म्हणजे युक्तिशून्य अतत्वार्थवत
अतत्वार्थ म्हणजे कुठल्याही प्रकारचं तत्वसुद्धा त्यामध्ये नाही, फक्त वाटलं त्याला, म्हणून त्याने सांगितलं. पण तत्वार्थ रहित असल्यामुळे काय हे अगदी अल्प असते. म्हणजे काय ते तामस ज्ञान म्हणून म्हटलेलं आहे, त्यामुळे अत्यंत अल्प आहे. अशा प्रकारे तेवढं त्या शरीराच्या जेवढी मर्यादा आहे तेवढीच त्या आत्म्याची मर्यादा, तद व्यतिरिक्त ते नाही. अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारची युक्ती शून्य, कुठल्याही प्रकारचं तत्व शून्य असणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला तामसिक दर्जाचं ज्ञान या ठिकाणी सांगितलेलं आहे. तेवढ्या शरीराच्या मात्रा, शरीराच्या असणारे जे काय असेल म्हणजे तेवढंच आहे, तद व्यतिरिक्त ते ईश्वर किंवा ते आत्मतत्व कुठेही नाही. अशा प्रकारची जी धारणा आहे हे तत्वरहित, काही त्याला अर्थ नाही किंवा कुठलंही प्रमाण नाही, अशा प्रकारची जी धारणा आहे किंवा अशा प्रकारचं जे ज्ञान होतं ते जे ज्ञान आहे ते तामसिक दर्जाचं ज्ञान आहे. यत्तु इति यत्तु ज्ञानम कृष्णवद समस्तवद सर्वविषयमिव एकस्मिन् कार्ये देहे बहिर्वा प्रतिमादौ संतम एतावानेव आत्मा ईश्वरः वा न अन्तः परस्तीति यथा नग्नक्षपः क्षमः श्रमकादीनां शरीर अंतर्वर्ती देह परिणामः जीव ईश्वरः वा पाषाणादौ आदिमात्रम इत्येवम् एकस्मिन् कार्ये सक्तम् अहेतुकं हेतुवर्जितं निर्युक्तकम् अतत्वात्वत् अयथाभूतवत् अयथाभूत अर्थः तत्त्वातः स अस्य ज्ञेयभूतः अस्ति इति तत्त्वात्वत् न तत्त्वात्वत् अतत्त्वात्वत् हेतुकत्वात् एवम् अल्पञ्च अल्पविषयत्वात् अल्पफलत्वात् तत् तामस उदाहरणं तामसानां हि प्राणिनाम् अविवेकेनाम् ईदृशः ज्ञानम् उत्पाद्यते. की काय म्हणतात आता तामस, पहिलं सांगितलं सात्विक, सगळ्यामध्ये एकच भाव, प्रति शरीरामध्ये असणारं भिन्न राजसिक, आता तामसिक तेवढ्या पुरतंच मर्यादित, त्यात भिन्न कुठंच नाही. अशा प्रकारचं जे ज्ञान आहे ते तामसिक दर्जाचं ज्ञान सांगितलं. काय आता तामस ज्ञान सांगतात काय, पण जे ज्ञान काय म्हणतात, जे ज्ञान काय एका कार्यामध्ये म्हणजे देहामध्ये, हा जो देह आहे त्या एका देहामध्ये म्हणजे देहामध्ये किंवा बाहेर प्रतिमामध्ये ज्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमामध्ये काय समस्तवत सर्व ज्ञानाप्रमाणे सक्त झालेले असते. म्हणजे एवढाच आत्मा अथवा ईश्वर आहे, याशिवाय दुसरे काही एक नाही असे जे वाटत असते, एवढंच बस या शरीरामध्ये जेवढं आहे तेवढंच, तद व्यतिरिक्त काही नाही. या मूर्तीमध्ये आहे एवढाच ईश्वर, तद व्यतिरिक्त अन्य काही नाही. अशा प्रकारे ते सांगितलं. याशिवाय दुसरे काही एक नाही असे जे वाटत असते, शरीराच्या आत असलेला जीव देहा इतकाच मोठा, शरीराच्या आतमध्ये हा जो जीवात्मा आहे हा किती आहे, हा या देहा इतकाच मोठा आहे. अशा प्रकारे शरीराच्या आत असलेला जीव देहा इतकाच मोठा आहे. किंवा पाषाण काष्ट वगैरेची जी ईश्वराची मूर्ती केलेली आहे तेवढाच ईश्वर आहे. अथवा जी आपण पाषाणाची जी मूर्ती 2 फुटाची 3 फुटाची पांडुरंगाची मूर्ती केली तर त्याच्यामध्ये असणारा ईश्वर तो तेवढाच आहे, तद व्यतिरिक्त नाही, त्याच्या व्यतिरिक्त बाहेर त्याची कल्पना करणे नाही. अशा प्रकारे अशी नग्नक्षपणग इत्यादी प्रमाणे ज्ञानाप्रमाणे एकाच कार्याच्या ठिकाणी आसक्त असलेले जे प्रमाण शून्य तत्वांत विरुद्ध, प्रमाण याला काहीच प्रमाण नाही किंवा तत्वाच्या मार्गाने तत्वसुद्धा नाही, तेवढंच आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही, अशा प्रकारे काही विचार सुद्धा करू शकत नाही, प्रमाण नाही, तत्व नाही. व काय अल्प असलेले ज्ञान ते तामस बनलेले आहे. आणि म्हणजे एक अत्यंत अशा प्रकारचं जे ज्ञान आहे हे ज्ञान अत्यंत अल्प असलेले ज्ञान तामस म्हणलेले आहे. कारण तामस प्राणी जे अविवेकी आहेत त्यांचे ज्ञान अशा प्रकारे असते जे अत्यंत तामसिक दर्जाचे आहे. त्यांना म्हणजे ज्यांची बुद्धी अत्यंत तामसिक, विचार करण्याची ज्यामध्ये विवेकच ज्या बुद्धीमध्ये नाही, अत्यंत तामसी अशा प्रकारची जी बुद्धी आहे, जी प्रज्ञा आहे, अशा प्रकारची म्हणजेच काय म्हणूनच सांगितलं अशा प्रकारे काय, कारण तामस प्राणी जे अविवेकी आहेत त्यांचे ज्ञान अशा प्रकारे असते. अशा प्रकारे ते अविवेकी आहेत, तामसिक बुद्धीचे आहेत, त्यांना अशा प्रकारचं ज्ञान या ठिकाणी प्राप्त होतं. ज्ञान अशा प्रकारे असते. यथाभूत जो अर्थ तो तत्वार्थ होय, हा तत्वार्थ ज्याचा ज्ञेय रूप विषय ते ज्ञान तत्वार्थ होय, त्या तत्वार्थ हा ज्याचा विषय नाही ते ज्ञान अतत्वार्थ होय. अल्प म्हणजे अल्प फल देणारे, म्हणजे अशा प्रकारे तत्वार्थ म्हणजे तत्वाच्या अनुषंगाने, शास्त्र गुरु परंपरेच्या अनुषंगाने काही नाही, त्याला वाटलं
म्हणून त्याच्यामध्ये काही तत्व नाही, सार नाही. थोडक्यात आपण म्हणतो तू मस्त बोलतोस रे, तू सगळं सांगतोयस, पण मला त्याच्यामध्ये काही तत्व रहस्य वाटत नाही, काही सार वाटत नाही. आपण म्हणतो ज्याप्रमाणे म्हणतो व्यवहारामध्ये, त्याचप्रमाणे हे जे आहे तामसिक दर्जाचं या ठिकाणी जी व्याख्या केलेली आहे की त्या शरीराच्या अनुषंगाने तो जीवात्मा तेवढाच आहे, त्या व्यतिरिक्त नाही, अशा प्रकारे जे काही तू काय सांगतो हे सगळं अतत्वार्थ आहे. त्याच्यामध्ये काही कुठल्याही प्रकारचं सार या ठिकाणी सांगितलेलं नाही. म्हणजे अशा प्रकारे अत्यंत तामसिक दर्जाचं, म्हणजे थोडक्यात काय, शरीर म्हणजेच आत्मा, बस खाओ पिओ मजा प्रगो अशा अनुषंगाचं ज्ञान तामसिक. प्रत्येक शरीरामध्ये असणारा आत्मतत्व भिन्न भिन्न आहे अशा स्वरूपाचं असणारं ज्ञान राजसिक. आणि सर्व शरीरांमध्ये नाही, सर्व प्राणीमात्रामध्ये म्हणजे ब्रह्मादी पिपेलिकापर्यंत सर्व देहामध्ये अनुस्यूत असणारं ते आत्मज्ञान, ते आत्मचैतन्य, ते आत्मतत्व हे एकच आहे अशा प्रकारचं जे ज्ञान आहे हे सात्विक दर्जाचं ज्ञान या ठिकाणी सांगितलं. म्हणून अशा प्रकारचं जे सात्विक दर्जाचं ज्ञान आहे, ब्रह्मादी पिपीलिकापर्यंत असणारं सर्व शरीरांमध्ये जे आत्मचैतन्य एकच आहे अशा प्रकारचं सात्विक दर्जाचं ज्ञान साधकांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त केलं पाहिजे. अशा प्रकारे 3 असणारे ज्ञानाचे प्रकार सांगितल्यानंतर आता कर्माचे त्रिविधत्व सांगितले जाते. आता या ठिकाणी कर्म जे आहे, आता कर्म काय, कर्म पुन्हा 3 प्रकारचे आहेत. ही 3 प्रकारची कर्म या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतात. मग त्यामध्ये सात्विक कर्म कोणतं ते या ठिकाणी 23व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगतात. नियतं संगरहितं अरागद्वेषदकृतं अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते. सात्विक कर्म म्हणजे कोणतं, तर सात्विक कर्म म्हणजे जे फलप्राप्ती इच्छा न करणाऱ्या, कुठल्याही प्रकारच्या फलाची इच्छा किंवा फलसंग, कुठल्याही प्रकारच्या फलाचा संग त्याच्याशी नसतो. मग अशी सांगितलं तर सात्विक जो कर्त्याची जी लक्षणं दिली त्या अनुषंगाने जे आहे, म्हणजे जे फलाच्या प्राप्तीची इच्छा न करणाऱ्या कर्त्याकडून कुठल्याही प्रकारच्या फलाचे कर्म करत असताना कर्मण्येवाधिकार असते माप फलेषु कदाचन, या न्यायाने केलेलं. कुठल्याही प्रकारचे मला एवढं फळ मिळालं पाहिजे, एवढं बेनिफिट या कार्याचं मला मिळालं पाहिजे, अशा प्रकारे मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या फलाची आकांक्षा न ठेवता फलाच्या प्राप्ती इच्छा न करणाऱ्या कर्त्याकडून काय रागद्वेषा वाचून म्हणून करत असताना अशा प्रकारे पहिलं काय, मनामध्ये कुठल्याही प्रकारची फलाची अपेक्षा नाही ठेवली पाहिजे. नंतर ते कर्म करत असताना मनामध्ये राग आणि द्वेष, ग्रॅमिलिंग, रडत कर्म करतोय, फलाची अपेक्षा पण नाहीये, अलग लक्षात. परंतु कसं करतोय, रडत खडत करायचं म्हणून करतोय. आपण ज्याला म्हणतो मराठीमध्ये काय म्हणतो, पाट्या टाकायचं काम जे आहे, पाट्या टाकायची कामं नाही झाली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे जे पाट्या टाकायचं ते काम आहे, ते पाट्या टाकायचं काम जे आहे ते सगळं तामसिक दर्जाचं आहे. मग सात्विक, ज्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची फळाची आसक्ती नसते, नंतर करताना कसा पाहिजे, तो आनंदी मनाने करत आहे, म्हणजेच काय रागद्वेषा वाचून. नंतर नियतम संगरहितम कर्म, नित्य आसक्तरहित कर्म, जे नित्य करणंच आहे मला, अशा भावनेने जो कार्य करत असतो त्या कर्त्याला किंवा त्या असणारे जे कर्म आहे त्याला सात्विक कर्म म्हणजेच काय, हे केलंच पाहिजे अशा अपेक्षेने कुठल्याही प्रकारच्या फलाची आसक्ती न धरता, मनामध्ये कुठल्याही प्रकारचा राग आणि द्वेष न येता जे कर्म या ठिकाणी केलेलं जातं ते कर्माला या ठिकाणी सात्विक कर्म असं म्हटलं जातं. काय म्हणतात बघ, नियतमिति नियतम नित्यम संगरहितम आसक्तिवर्जितम अरागद्वेषतः कृतं रागप्रयुक्तेन द्वेषप्रयुक्तेन च कृतं रागद्वेषतः कृतं यद्विपरीतं अरागद्वेषतः कृतं अफलप्सेनापरमा फलं प्रेप्स्यति इति फलप्रेप्सुः फलतृष्णा तद्विपरेण अफलप्रेप्सुना कर्त्रा कृतं कर्म यत्तत् सात्विक उच्यते. नियतम म्हणजे नित्य, हे केलंच पाहिजे या भावनेने, मला कुठल्याही परिस्थितीमध्ये हे केलंच पाहिजे अशा भावनेने जे केलं जातं. नंतर संगरहित म्हणजे आसक्ती शून्य, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही. मग अशी सांगितल्याप्रमाणे कुठल्या प्रकारची आसक्ती नाही, आणि काय हे नित्य आहे अशा अनुषंगाने जे केलेलं आहे. संगरहित म्हणजे आसक्ती शून्य. नंतर अरागद्वेष कृतम, त्यानंतर रागद्वेषरहित कर्म करतोय,
परंतु कर्म करत असताना त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राग सुद्धा नाही आणि त्याप्रती द्वेष सुद्धा नाही. अत्यंत प्रेमाने हे मला करायचं आहे या भावनेने, परंतु फलाची अपेक्षा न ठेवता मनामध्ये कुठल्याही प्रकारचे टर्मॉइल्स जे आहेत हे टर्मॉइल्स न निर्माण होता ते रागद्वेषकृत होय. म्हणजे काय अशा प्रकारे म्हणजे काय अरागद्वेषकृतम म्हणजे द्वेषाने न केलेले, रागाने प्रेरित होऊन अथवा द्वेषाने प्रेरित होऊन केलेले जे कर्म ते रागद्वेषकृत होय. राग अथवा द्वेषाने प्रेरित होऊन जे कर्म करतो ते रागद्वेषकृत कर्म होय. या उलट म्हणजे रागद्वेषावातून केलेले जे कर्म ते अरागद्वेषाने केले कर्म म्हणजे त्याच्या विरुद्ध, म्हणजे मनामध्ये ते कर्म करत असताना कुठल्याही प्रकारचे तरंग निर्माण होत नाही. बाबा हे मला केलं पाहिजे, हे नित्यकर्म आहे, परंतु करत असताना त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती त्यामध्ये नाही. त्याचप्रमाणे त्याच्यापासून मला अमुक फल बेनिफिट एवढं मिळेल अशा प्रकारचा विचार नाही. अशा प्रकारे जो कर्म जे आहे अशा प्रकारचं कर्म या ठिकाणी सात्विक दर्जाचं कर्म सांगितलं. आणि त्याच्यामध्ये विशेष काय अफलप्रेप्सु, अफलप्रेप्सूचा अर्थ सांगितला फल मिळवण्याची इच्छा न करणाऱ्या कर्त्याकडून जे कर्म केले जाते त्याचे काही बेनिफिटच नाही. मला एवढं प्रॉफिट मिळालं पाहिजे म्हणून मी करतो, अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं बेनिफिट ज्याच्यामध्ये नाही अशा प्रकारचं जे कर्म आहे ते कर्म या ठिकाणी कुठल्या दर्जाचं सांगितलं तर ते सात्विक दर्जाचं सांगितलं. मग राजसिक कोणतं तर राजसिक सांगतात कोणतं यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तत्राज्य समुदाहृतं. जे कर्म कसं आहे फलप्राप्तीची इच्छा यत्तु कामेप्सुना कर्म, कर्म करत असताना काय मनामध्ये फल मला एवढं बेनिफिट झालंच पाहिजे अशा प्रकारे फलप्राप्तीची इच्छा मनामध्ये ठेवून साहंकारेनं, त्यानंतर काय ते फलाची प्राप्ती झालीच पाहिजे आणि नंतर पुन्हा अहंकार, त्यामध्ये मला याचं मी असा अहंकाराने युक्त झालो, मी तशा अहंकाराने युक्त होऊन मी करतो या भावनेने जे केलं जातं. किंवा साहंकाराने म्हणजे अहंकाराने युक्त झालेल्या पुरुषाकडून मी हे अमुक करतो, मी ते तमुक करतो अशा प्रकारे करता भोगता काय करतोय स्वतःला मानणारा. नंतर कसं सांगितलं बहुलायासम, बहुल पुष्कळ आयासाने म्हणजे कष्ट याच्यामध्ये आहे अशा प्रकारचं जे आहे की पुष्कळ बहुलायास म्हणजे पुष्कळ आयास किंवा पुष्कळ कष्ट ज्याच्यामध्ये आहेत अशा प्रकारचं जे कर्म आहे ते राजसिक कर्म सांगितलं. म्हणजे काय याच्यामध्ये राजसिक कर्मामध्ये काय सांगितलं एक फलप्राप्तीची इच्छा, दुसरं अहंकार आणि तिसरं बहुलायास म्हणजे बहुकष्टाने जी कर्म केली जातात ती सर्व कर्म राजसिक दर्जाची कर्म होतात. आणि सात्विकमध्ये संगरहित फलरहित अशा प्रकारची जी आहे ती कर्म रागद्वेष विना जी केली जातात ती सात्विक दर्जाची. त्याच्याबरोबर विरुद्ध ही राजसिक दर्जाची. यत्तु इति यत्तु कामेप्सुना कर्मफलप्रेप्सुना इत्यर्थः कर्मसाहंकारेण इति न तत्त्वज्ञानापेक्षा किं तर्हि लौकिकः श्रोत्रिय निरहंकारापेक्षया यः हि परमात्मनिरहंकारः आत्मविद न तस्य कामेप्सुत्व बहुलायासं कर्तृत्व प्राप्तिः अस्ति. सात्विकस्यापि कर्मणः अनात्मविद साहंकारणः कर्ता किमति राजतामसयोः लोके अनात्मविदपि श्रोत्रियः निरहंकारः उच्यते निरहंकार अयं ब्राह्मणः इति तस्मात् तदापेक्षया एव साहंकारेण वा इति उक्तम्. पुनः शब्दः पादपूर्णार्थं क्रियते बहुलायासं कर्म कर्ता अमहता आयासेन निवर्तते तत्कर्म राजसमुदाहृतम. अशा प्रकारे काय आता सांगितल्याप्रमाणे यत्तु कामेप्सुना पण कामेप्सु पुरुषांकडून म्हणजे फलप्राप्त व्हावे या कर्मात मला अमुकच फलप्राप्त झालं पाहिजे अशा प्रकारे मनामध्ये फलाची इच्छा धरून काय कामेप्सु पुरुषांकडून म्हणजे फलप्राप्त व्हावे अशी इच्छा करणाऱ्या पुरुषाकडून जे कर्म मोठ्या प्रयासाने केले जाते अशा प्रकारचं जे आहे ते राजस कर्म होय असा अन्वय करून अर्थ करावा. साहंकारेण असे जे श्लोकात म्हटलेले आहे ते तत्वज्ञानाच्या अपेक्षेने म्हटलेले नाही, सहंकारेण अहंकारासहित
हे जे या ठिकाणी सांगितलेला शब्द आहे हा तत्व शब्द कशाच्या अनुषंगाने तत्वज्ञानाच्या अहंकाराने या ठिकाणी त्यांना तो शब्द घ्यायचा नाही. म्हणजे या ठिकाणी अहंकार नसतो तो तत्वज्ञानी, कारण का ज्या ठिकाणी अहंकार नसतो तो तत्वज्ञानी म्हणजे तो शब्द तिथे जातो तत्वज्ञानाकरता म्हणून तो ज्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा अहंकार नाही. मग तो कोण? तो ज्ञानी, तत्वज्ञानी असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून काय म्हणजे ज्या ठिकाणी अहंकार नसतो तो तत्वज्ञानी, पण ज्याच्या ठिकाणी अहंकार असतो तो तत्वज्ञानी नव्हे हे दाखवण्याच्या उद्देशाने साहंकाराने हे पद घेतलेले नाही. मग कशासाठी घेतलेलं आहे तर व्यवहारात वागणारा जो श्रोत्रिय त्याने अहंकार रहित केलेले जे कर्म ते लक्षात आणून या ठिकाणी साहंकाराने असे पद घातलेले आहे. तर इथं तत्वज्ञानाचा विषय घेतलेला नाही तर काय व्यवहारामध्ये वागणारा जो श्रोत्रिय याने अहंकार रहित केलेले जे कर्म अहंकार सोडून जे केलेले कर्म आहे ते कर्म लक्षात आणून या ठिकाणी साहंकाराने हे पद घेतलेले आहे. अहंकारयुक्त अन्य पुरुषांनी केलेले कर्म ते राजस कर्म असे दर्शवण्याकरता साहंकाराने हे पद घेतलेले नाही. परमार्थतः खरा निरहंकारी जो आत्मवेत्ता त्याच्या ठिकाणी कर्मफलाची इच्छा आणि भोलायासा तो कर्तृत्व संभवनीय नाही. सारांश आत्मज्ञान नसलेला अज्ञ पुरुष ज्याला आत्मज्ञान प्राप्ती याचा म्हणजे साहंकारेनं हा जो शब्द या ठिकाणी घेतलेला आहे या साहंकारेनं शब्दाचा आत्मविद जो आहे कारण अहंकार रहित आणि अहंकार सहित. मग अहंकार रहित म्हणजे काय जो अशा प्रकारचा आत्मविद आहे तत्वज्ञानी आहे अशा अनुषंगाने या ठिकाणी घेतलेलं आहे का तर त्या ठिकाणी तशा अनुषंगाने घेतलेला हा शब्द नाही. मग कशा अनुषंगाने तसा अंश आत्मज्ञान नसलेला अज्ञ पुरुष ज्याला आत्मज्ञान ज्यांनी प्राप्त केलेलं नाही अशा प्रकारचा असणारा जो अज्ञ पुरुष काय सात्विक कर्म करणारा असूनही अहंकारयुक्त असतो. यद्यपि तो सात्विक कर्म करत असतो परंतु सात्विक कर्म करत असताना तो कसा आहे तो अहंकारयुक्त असतो. त्याबद्दल शंका कशाला म्हणून अशा प्रकारे तो यद्यपि करत असताना त्या ठिकाणी जे अहंकार आहे त्या अहंकाराबद्दल शंका कशाला आणि म्हणून हा ब्रह्म निरहंकारी आहे म्हणून अनात्मवेत्याच्या श्रोत्रियाच्या वेदाध्यायी ब्राह्मणाचा अहंकार रहित म्हणून लोकांमध्ये निर्देश करतात. म्हणून अहंकार रहित श्रोत्रियाला अनुलक्षणम या ठिकाणी साहंकारेण वा असे म्हटले आहे. पूर्वार्धात आलेला पुन्हा शब्द पादपूर्णार्थ आहे. फार कष्टकारक कर्म मोठ्या परिश्रमाने देख करतो तो राजस म्हणून सांगितलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे जो अत्यंत भोलायासाने अत्यंत कष्टपूर्वक एखादं कर्म जो करतो अथवा त्याच्यामध्ये अहंकार कामाच्या म्हणजे फलाचे असणारी इच्छा अहंकार अशा अनुषंगाने जे बहुलायासाने अत्यंत कष्टाने जे कर्म केलं जातं त्याला या ठिकाणी राजसिक असं म्हणतात. आता कोणतं तामसिक अणुबंधम क्षयम हिंसा अनपेक्षित पौरुषम मोहादारभ्यते कर्म यत्त तामसोच्य. तामसक कोणतं तर जे कर्म काय तर मागून होणारा परिणाम म्हणजे जे कर्म करत असताना त्यापासून काय होणार आहे सारासार विचार न करता थोडक्यात ते कर्म करत असताना त्याचा काय परिणाम होणार आहे या कुठल्याही परिणामाचा विचार न करता मोहात आरभ्यते कर्म केवळ मोहाच्या अनुषंगाने त्याचा असणारा परिणाम लक्षात न घेता जे कर्म केलं जातं ते तामसिक दर्जाचं कर्म या ठिकाणी सांगितलं. जे कर्म मागून होणारा परिणाम म्हणजे काय शक्तीचा अथवा धनाचा क्षय प्राण्यांना पीडा आणि आपले सामर्थ्य यास पाहून न केलेले केवळ मोहाने आरंभले जाते त्याला तामस म्हणतात. काही बाकी कुठल्याही गोष्टीचा विचार त्याने केलाच नाही किंवा याच्यामध्ये किती धन होईल किती शक्ती संचय होईल किती प्राण्यांना पीडा होईल या ज्या शक्ती सारासार विचार जो करायला पाहिजे हा कुठल्याच प्रकारचा विचार न करता अविवेकपूर्व आणि काय मोहाने सारासार विचार न करता जे कर्म केलं जातं त्याला तामस कर्म असं या ठिकाणी म्हटलं जातं.
अनुबंधम इति अनुबंधम पश्चात होती यद्वस्तु स अनुबंध उच्यते तंच अनुबंध क्षयम यस्मिन् कर्मणि क्रियमाणे शक्तिक्षयः अर्थक्षयः वा स्यात् तं क्षयं हिंसा प्राणि बाधां पीडां च अनपेक्षित पौरुषां पुरुषागारं शक्नोमि इदं कर्म समर्पयितुम् इत्येव आत्मसामर्थ्यम् इति एतानि अनुबंधादीनि अनपेक्ष पौरुषतानि अविवेकतः आरभ्यते कर्म यत्तत्तामस तमो निर्वृत्तः उच्यते. म्हणजे अशा प्रकारचं जे कसं आहे अनुबंध म्हणजे मागून होणारी जी वस्तू म्हणजे परिणाम ते कर्म केल्यानंतर त्याचे काय परिणाम होतील या कुठल्याही प्रकारचा परिणाम त्या परिणामाची असणारी चिंता न करता केवळ मोहाच्या अनुषंगाने मोहाला बळी पडून जे कर्म आरंभ केलं जातं ते तामसिक दर्जाचं परिणामाचा विचार न करता जे कर्म आपण आरंभतो ते कर्म तामसिक दर्जाचं आहे. कारण त्याच्यामध्ये कसले कर्मक्षय शक्तिक्षय नंतर धनक्षय या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये केवळ क्षय होतो. आणि मग नंतर लक्षात येतं आपण बहु काळाने हे सगळं आपण आरंभ केलेला आहे परंतु याचा एवढा क्षय झालेला आहे हे नंतर कळतं. म्हणजे अशा प्रकारचं जे कर्म आहे हे तामसिक दर्जाचं आहे. अनुबंध म्हणजे मागून होणारी जी वस्तू परिणाम तिला अनुबंध असे म्हणले जातात. त्या अनुबंधाने जे कर्म करू लागले त्यास्ता म्हणजे अशा प्रकारच्या त्याच्या परिणामाचा विचार करून न करता काय करतोय तो ज्यावेळेस कर्म करायला लागतो असता काय शक्तिक्षय किंवा धनक्षय याला क्षयाला हिंसा किंवा प्राणीपीडा हिंसेला अनपेक्ष न पाहून म्हणजे अनुबंध क्षयपीडा यांचा अपेक्षा न करता या त्याप्रमाणे पुरुषकार प्रयत्न मी हे काम संपवू शकतो अशा प्रकारे आत्मसामर्थ्य अशा या अनुबंधापासून पौरुषापर्यंत चार गोष्टींची अपेक्षा न करता म्हणजे मोहाने केवळ अविवेकाने जे कर्म आरंभले जाते त्याला तामस कर्म असे म्हटले जाते. म्हणजे ते तमामुळे निर्माण झालेलं कर्म आहे. या सारासार त्या गोष्टीमध्ये कुठला शक्तिक्षय धनक्षय प्राणीपीडा त्यानंतर कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये पुरुषकार प्रयत्न म्हणजे मी हे काम संपवू शकतो असे आत्मसामर्थ्यसुद्धा त्याच्यामध्ये नाही. मी संपवूच शकतो एखाद्यामध्ये असतं मी करूच शकतो कुठल्याही परिस्थितीमध्ये पण याच्यामध्ये ते नाही. अशा प्रकारचं जे आहे हे तामसिक कर्म या ठिकाणी सांगितलं. आणि त्यानंतर आता काय करता ज्ञान झालं ज्ञानम कर्मच करताच आता करता सात्विक राजसिक तामसिक जो आहे त्याचं व्याख्यान 26व्या श्लोकातून केलं. मुक्त संगो नहंवादी समन्विता सिद्ध सिद्धो निर्विकार करता सात्विक उच्यते. अशा प्रकारे मुक्त संग अनहंवादी अतिशय कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये संग नाही अहंकाराची भावना नाही धृती उत्साह समन्विता करत असताना मध्ये उत्साह आहे धृती आहे धैर्यता आहे अशा प्रकारचं सिद्ध निर्विकार ते कर्म सिद्ध हो असद्य हो कुठल्याही प्रकारे तो कसा आहे निर्विकार आहे मनामध्ये कुठल्याही प्रकारची भावना नाही सिद्ध झाला म्हणून तो हसत नाही किंवा असिद्ध झाला म्हणून रडत बसत नाही अशा प्रकारचा जो निर्विकारी आहे तो करता काय तो करता सात्विक दर्जाचा या ठिकाणी सांगितला. त्याचा विशेष अर्थ उद्याच्या पाठामधून घेणार आहोत. आता एवढंच आता फक्त सारासार सांगत आपल्याला पुढे जाईल. त्यामुळे आता इथं काय विशेष व्याख्या कशाची करायची गरज राहिलेली नाही. असला 26वा श्लोक उद्याच्या पाठामध्ये आरंभ करणार आहोत. 6वा अध्याय बरोबर.